विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील अभ्यासपत्रिका 9वी साहित्य विचार यातील घटक क्रमांक 1 साहित्य म्हणजे काय, म्हणजे साहित्याचे स्वरूप याविषयीची माहिती पाहणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण साहित्य म्हणजे काय, साहित्य कशाला म्हणायचं, पूर्वी साहित्य हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जात होता याविषयीची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण भारतीय अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याविषयीची माहिती आपण यापूर्वीच्या तासिकेमधून पाहिलेली आहे. साहित्य म्हणजे काय या संदर्भामध्ये आपण जे काही महत्त्वपूर्ण संस्कृत अभ्यासक आहेत त्यांनी केलेल्या साहित्यांच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. यामध्ये आपण भामह हे प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक आहेत, त्यांनी केलेली साहित्याची व्याख्या शब्दार्थ सहितो काव्यम, शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व म्हणजे काव्य होय हेही पाहिलेले आहे. त्यानंतर वामन यांची रीती आत्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती, रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली, हाच काव्याचा आत्मा आहे ही वामन यांची ही साहित्याविषयीची म्हणजेच काव्याविषयीची व्याख्या पाहिलेली आहे. त्यानंतर दंडी या अभ्यासकांनी, संस्कृत अभ्यासकांनी साहित्याची जी व्याख्या केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्याचे शरीर होय. संस्कृतमधून ते म्हणतात शरीरम तादविष्ट्यार्थ विविच्छिन्न पदावली, इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्याचे शरीर होय अशी दंडी यांनी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर आपण रुद्रट यांची ही व्याख्या पाहिली होती. ननु शब्दार्थ काव्यम, खरोखर शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व म्हणजे काव्य होय अशी रुद्रट यांनी व्याख्या केलेली आहे. या 4 व्याख्यांचा विचार आपण यापूर्वीच्या तासिकेमधून केलेला आहे. थोडक्यात पुढील काही जे काही महत्त्वाचे अभ्यासक आहेत त्यांच्याही व्याख्या या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर एक महत्त्वाचे अभ्यासक आहेत ते म्हणजे आनंदवर्धन. आनंदवर्धन यांनीही काव्याची व्याख्या केलेली आहे. आनंदवर्धन काव्यस्य आत्मा ध्वनी अशी काव्याची म्हणजे साहित्याची व्याख्या करतात. आनंदवर्धन यांनी ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. त्यांची जी व्याख्या आहे संस्कृतमध्ये काव्यस्य आत्मा ध्वनी. आपण परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातील तेव्हा ज्या काही तुम्हाला सोप्या अशा व्याख्या वाटतील त्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या लिहिणं आवश्यक आहे आणि त्याचा मराठीतून अर्थही लिहिणं आहे. कारण संस्कृतमधून त्यांनी जे काही म्हटलेलं आहे, जशी व्याख्या केलेली आहे ती लिहिणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्यानंतर त्याचाच मराठीतून अर्थ लिहायचा आहे. ज्या काही तुम्हाला सोप्या अशा व्याख्या वाटतील त्या तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. यामध्ये आनंदवर्धन यांची सोपी अशी व्याख्या आहे. ते म्हणतात की काव्यस्य आत्मा ध्वनी, ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे. काव्यामध्ये ध्वनीला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान असतं असं आनंदवर्धन या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर मम्मट यांनीही एक
व्याख्या केलेली आहे साहित्याची. मम्मट हे प्रसिद्ध असे संस्कृत अभ्यासक आहेत. पुढे त्यांचा प्रयोजन विचार जो आहे, मम्मट यांचा प्रयोजन विचार अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. त्यावेळेस मम्मट या अभ्यासकांचा आपणास प्रयोजन विषयक विचार या संदर्भातही विचार करायचा आहे. मम्मट यांनी देखील काव्याचे स्वरूप स्पष्ट करत असताना काव्याची जी व्याख्या केलेली आहे तीही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मम्मट असं म्हणतात, तत अदौष शब्दार्थ सगुणो अनलंकृती पुनः वापी. आता इथे हे काही संस्कृत शब्द आलेले आहेत, त्याचा मराठीतून अर्थ या ठिकाणी साहित्य विचार या पुस्तकामध्ये असं केलेलं आहे. थोडक्यात मम्मट काव्य म्हणजे काय हे सांगत असताना त्यांनी थोडक्यात असं सांगितलेलं आहे, त्याचा मराठीतून अर्थ इथे अशा पद्धतीने दिलेला आहे. ते म्हणतात, दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकारिक शब्दार्थ म्हणजे काव्य. मम्मट यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यांची अतिशय सविस्तर अशा स्वरूपाची व्याख्या आहे. आणि त्यांनी काव्याची व्याख्या म्हणजे साहित्य कशाला म्हणावं हे सांगत असताना दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकारिक शब्दार्थ म्हणजे काव्य म्हणजेच मम्मट या ठिकाणी दोषरहित असणारे, गुणयुक्त असणारे, क्वचित स्फुट अलंकारिक रचना असणारे शब्दार्थ म्हणजे काव्य होय, अशी मम्मट यांनी काव्याची व्याख्या केलेली आहे. विद्यार्थी मित्र, पुढे एक संस्कृत अभ्यासक आहेत जगन्नाथ, त्यांचं नाव आहे. जगन्नाथ यांनी देखील काव्याची व्याख्या केलेली आहे. त्यांची ही सहज सोपी अशी एक व्याख्या आहे. त्याचा मराठीतून असा अर्थ आहे, रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य होय. रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य, अशी मराठीतून व्याख्या आहे. संस्कृतमध्ये अशा स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. जगन्नाथ म्हणतात, रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम. त्यांची अशी व्याख्या आहे, रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम. रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य होय, अशी त्यांनी काव्याची व्याख्या केलेली आहे. विद्यार्थी मित्र, आपण यामध्ये भामह, वाम, दंडी, रुद्र, मम्मट, आनंदवर्धन आणि जगन्नाथ या 7 अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. यामध्ये आणखीन काही महत्त्वपूर्ण साहित्यिक आहेत, त्यांनीही केलेल्या साहित्यांच्या व्याख्या, काव्याच्या व्याख्या ज्या केलेल्या आहेत त्याही आपण पाहणार आहोत. त्यानंतर एकूणच सर्व साहित्यिकांनी ज्या काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचा सार थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. कुंतक हे एक संस्कृत अभ्यासक आहेत. त्यांनी साहित्याची व्याख्या करत असताना एक इतर सर्वांपेक्षा वेगळा असा विचार मांडलेला आहे. त्यांची एक वेगळी अशा स्वरूपाची व्याख्या आहे. ते म्हणतात, शब्दार्थो सहितो वक्र कविन्या पारशालिनी बंदे व्यवस्थितो काव्यम तद्विलादकारिणी. आता संस्कृतमध्ये अशी अतिशय विस्तृत अशी असणारी व्याख्या त्यामध्ये मराठीमध्ये अतिशय सोपी करण्यात आलेली आहे. तुम्ही मराठीमधूनही लिहू शकता. कुंतक असं म्हणतात, कवीच्या वक्र व्यापारात गुंतलेले शब्द म्हणजे काव्य. कुंतकाने वक्रोक्तीला महत्त्व दिलेलं आहे. कवीच्या वक्र व्यापारात गुंतलेले शब्द म्हणजे काव्य, असा मराठीतून कुंतक यांनी केलेल्या व्याख्याचा अर्थ साहित्य विचार या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील अभ्यासक राजशेखर हे संस्कृत अभ्यासक आहेत.
त्यांनीही साहित्याची म्हणजेच काव्याची जी व्याख्या केलेली आहे तीही आपण या ठिकाणी पाहू. राजशेखर म्हणतात, शब्दार्थ यथावत सहभाव गुणवदलंकृत च वाक्यमेव काव्यम. शब्द व अर्थ यांचे सहितत्व असलेले गुणयुक्त व अलंकारयुक्त वाक्य म्हणजे काव्य होय. भाम यांनी ज्या पद्धतीने शब्द आणि अर्थ यांना महत्त्व दिलेलं आहे त्याच पद्धतीने राजशेखर यांनी शब्द व अर्थ यांचं सहितत्व यांनाही महत्त्व दिलेलं आहे. आणि यापेक्षा 2 गुण त्यांनी वेगळे सांगितलेले आहेत, त्यामध्ये गुणयुक्त व अलंकारयुक्त. म्हणजे राजशेखर शब्द व अर्थ यांचे सहितत्व असलेले आणि याचबरोबर गुणयुक्त व अलंकारयुक्त वाक्य म्हणजे काव्य होय अशी विस्तृत अशा स्वरूपाची व्याख्या या ठिकाणी करतात. म्हणून राजशेखर यांची ही व्याख्या इथे महत्त्वाची आहे. शब्द व अर्थ यांचे सहितत्व असलेले गुणयुक्त व अलंकारयुक्त वाक्य म्हणजे काव्य होय असं राजशेखर म्हणतात. त्यानंतर हेमचंद्र यांनी एक व्याख्या केलेली आहे. हेमचंद्र म्हणतात, रसस्य अंगिना शब्दार्थो. रसस्य अंगिना शब्दार्थो याचा मराठीतून असा अर्थ दिलेला आहे, काव्याचा मुख्य रस त्याचे अंगी म्हणजे शरीर जे शब्दार्थ ते काव्य होय असा साहित्य विचार या पुस्तकामध्ये मराठीतून अर्थ दिलेला आहे. हेमचंद्र म्हणतात, काव्याचा मुख्य रस त्याचे अंगी म्हणजे शरीर जे शब्दार्थ आहे ते काव्य होय. म्हणजे हेमचंद्राने देखील रस आणि शब्दार्थ यांना इथे महत्त्व दिलेलं आहे. काव्याचा मुख्य रस त्याचे अंगी म्हणजे शरीर जे शब्दार्थ आहे ते काव्य होय अशा स्वरूपाची व्याख्या हेमचंद्र यांनी केलेली आहे. आणि शेवटचे एक महत्त्वाचे भारतीय संस्कृत अभ्यासक आहेत विश्वनाथ. विश्वनाथ यांनीही अतिशय सहज सोपी अशी व्याख्या केलेली आहे. विश्वनाथ म्हणतात, वाक्यम रसात्मक काव्यम. विश्वनाथांनी जी व्याख्या केलेली आहे ते म्हणतात, वाक्यम रसात्मकम काव्यम. रस हा काव्याचा आत्मा आहे. विश्वनाथ यांनी काव्याची व्याख्या करत असताना, साहित्याची व्याख्या करत असताना रस हा काव्याचा आत्मा आहे अशी व्याख्या त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी काव्याच्या म्हणजे साहित्याच्या ज्या भारतीय अभ्यासकांनी व्याख्या केलेल्या आहेत त्याचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. यामध्ये जे भाम आहेत, वामन आहे, दंडी आहे, रुद्रट आहे, मम्मट आहे, आनंदवर्धन आहे, जगन्नाथ आहे, कुंतक आहे, राजशेखर, हेमचंद्र आणि विश्वनाथ या विविध अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या प्रत्येकाने आपल्याला जे काव्याचं स्वरूप जाणवलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. काही जण शब्द आणि अर्थ यांना महत्त्व देतात, काही जण ध्वनीला महत्त्व देतात, काही जण रसांना महत्त्व देतात, काही जण अलंकाराला महत्त्व देतात, काही रसांना महत्त्व देतात. असे आपापल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी साहित्याच्या व्याख्या, साहित्याचं स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर थोडक्यात आपण साहित्याचं हे स्वरूप पाहत असताना भारतीय अभ्यासकांनी ज्या विविध साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचा सार रूपाने विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्येही लिहिणं अतिशय आवश्यक आहे. साहित्य विचार या पुस्तकामध्ये या पुस्तकांचे जे काही संपादक आहेत, लेखक आहेत, त्यांनी सार रूपाने जो विचार मांडलेला आहे तो या ठिकाणी पाहूयात. ते म्हणतात, भारतीय अभ्यासकांनी वरील प्रमाणे काव्याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. प्रत्येक अभ्यासकाने आपल्या परीने काव्याचे स्वरूप विशद करण्याचा प्रयत्न केला आहे. काही अभ्यासक
काव्याची व्याख्या करत असताना त्यामध्ये काव्याच्या शरीराला महत्त्व देणारे आहेत, तर काही काव्य शरीरापेक्षा आत्म्याला म्हणजे अर्थाला महत्त्व देणारे आहेत. काही जण यामध्ये भामह, जगन्नाथ, रुद्रट यासारखे अभ्यासक काव्यातील शब्द आणि अर्थ यांच्या सहितत्वाला महत्त्व देतात. तर त्याचबरोबर वामन, आनंदवर्धन यासारखे अभ्यासक काव्याची व्याख्या करताना काव्याच्या आत्म्याला महत्त्वाचे मानतात. वामन यांना रीती हा काव्याचा आत्मा वाटतो. त्यांच्या मते काव्याची पदावली ही विशिष्ट गुणांनी युक्त असली पाहिजे. त्यामध्ये प्रसाद, माधुर्य, ओज यासारखे गुण असणे अतिशय आवश्यक आहे. तर आनंदवर्धन यांना ध्वनी हा काव्याचा आत्मा वाटतो आहे. तर मम्मट, वामन यासारखे अभ्यासक काव्यामध्ये अलंकाराला महत्त्वाचे स्थान देतात. तर कुंतक हे जे अभ्यासक आहेत त्यांनी वक्रोक्तीला काव्याचे जीवित मानलेले आहे. तर विश्वनाथ यांनी आपल्या व्याख्येमध्ये काव्याच्या शरीराचा व आत्म्याचाही विचार केला आहे. रस हा त्यांना काव्याचा आत्मा वाटतो. तसेच आपल्या व्याख्येमध्ये वाक्य हा शब्द वापरून त्यांनी काव्य शरीरालाही महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे काव्याच्या इतर अभ्यासकांच्या व्याख्यापैकी विश्वनाथांची व्याख्या काव्याचे स्वरूप व्यक्त करण्यामध्ये महत्त्वाची वाटते, असं साररूपाने या पुस्तकामध्ये लेखकांनी, संपादकांनी आपले विचार मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, थोडक्यात साहित्य म्हणजे काय ते सांगून भारतीय अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या स्पष्ट करा असा प्रश्न विचारल्यानंतर आपण जे आता 10 ते 11 अभ्यासकांनी साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या संस्कृत व्याख्या आणि पुस्तकामध्ये संदर्भ ग्रंथामध्ये जो मराठीतून अर्थ सांगितलेला आहे त्याचाही विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. थोडक्यात 4 ते 5 व्याख्या तुम्हाला जे योग्य वाटतील, तुम्हाला ज्या सोप्या वाटतील ते त्या ठिकाणी लिहा आणि सार रूपांनी ज्या पद्धतीने आपण आता थोडक्यात विवेचन केलेलं आहे त्या पद्धतीने थोडक्यात तुम्हाला या संदर्भात आपले मतही मांडणे या ठिकाणी आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासिकेमध्ये आपण विश्वनाथ असतील, हेमचंद्र असतील, राजशेखर असतील, मम्मट असतील, आनंदवर्धन असतील, कुंतक असतील, जगन्नाथ असतील यांनी ज्या काही साहित्याच्या महत्त्वपूर्ण व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा परामर्श या ठिकाणी घेतलेला आहे. साहित्याचे स्वरूप पाहत असताना भारतीय अभ्यासक म्हणजे संस्कृत अभ्यासक यांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्यामध्ये भामह, वामन, दंडी, रुद्रट, मम्मट, आनंदवर्धन, जगन्नाथ याचबरोबर राजशेखर, कुंतक, विश्वनाथ, हेमचंद्र या अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, साहित्याचं स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.